मकर संक्रांतीनंतर कांद्याचे बाजारभाव होणार पुन्हा 5,000 रुपये पार. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याला बाजारभाव हे जवळपास 2,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी घसरलेले होते आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण देखील त्या ठिकाणी आठवड्याभरापासून निर्माण झालं होतं. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये जवळपास मकर संक्रांतीच्या आसपास कांद्याला 35 ते 38 रुपयांचा बाजारभाव मिळत होता. परंतु आता यावर्षी तसा काय बाजारभाव मिळतोय असं काही चित्र त्या ठिकाणी अजूनही दिसत नाही. एकंदरीतच लाल कांद्याची काय आवक आहे ती आता वाढल्यामुळं कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी घटलेलं असल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येते. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाल कांद्याचा हंगाम हा त्या ठिकाणी जोरदार सुरू असतो. त्यानंतर जी काही कांद्याची आवक आहे ती हळूहळू त्या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते. परिणामी मार्केटमध्ये जो काही उन्हाळा कांदा आहे तो देखील आता त्या ठिकाणी संपला आणि याच पार्श्वभूमीवरती जी काय रब्बी कांद्याची लागवड आहे ती आता त्या ठिकाणी कमी होण्याचे संकेत एकंदरीत त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि हा जरी कांदा असला उन्हाळा कांदा तरी तो मार्केटमध्ये यायला अजून 3 ते 4 महिने हा अवकाश आहे. म्हणून एकंदरीत बाजारामध्ये त्या ठिकाणी कांद्याची टंचाई येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवरती कांद्याला पुन्हा 5 रुपयापर्यंत दर मिळू शकतात असं बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकी या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. यंदा जी काय रब्बी कांद्याची लागवड आहे ती लागवड ही थोडीशी त्या ठिकाणी घटलेली आहे आणि मार्केटमध्ये येणारी जी काय कांद्याची आवक आहे मग तो लाल कांदा असेल आणि उन्हाळ कांदा असेल यामध्ये लाल कांद्याची आवक सर्वाधिक तर उन्हाळ कांद्याची आवक सर्वात कमी होत आहे. याशिवाय बांगलादेशची जी काय कांदा निर्यात चालू होती ती देखील त्या ठिकाणी आता मंदावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कांद्याला जे काय घसरलेले बाजारभाव आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये मकर संक्रांत असल्यामुळे मकर संक्रांतीच्या नंतर कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतात असं दरवर्षीचं गणित आहे. कारण मागच्या वर्षी देखील कांद्याला बाजारभाव हे मकर संक्रांतीच्या नंतर 35 ते 38 रुपयांचा टप्पा देखील मागच्या वर्षी पार केला होता. एकंदरीतच सध्याचे जे काही कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले तर लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, सटाणा असेल, कळवण असेल, संगमनेर, आळेफाटा, ओतूर याशिवाय पुणे आणि मुंबईचं मार्केट असेल या मार्केटमध्ये जवळपास त्या ठिकाणी सर्वाधिक दर जो काय मिळाला आहे तो त्या ठिकाणी 25 ते 27 रुपयाच्या दरम्यान मिळतो आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांद्याचे जे काय सरासरी बाजारभाव आहे ते अजूनही त्या ठिकाणी 15 ते 16 रुपयाच्या आसपास असल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येते. एकंदरीत लाल कांद्याची जी काय आवक आहे ती सोलापूरसारख्या बाजार समित्यांमध्ये जवळपास 60,000 क्विंटलच्या वरती गेली आहे. तर त्या पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल येथील जी काय आवक आहे ती देखील त्या ठिकाणी 12 ते 15,000 क्विंटलच्या आसपास रोजची आवक आहे. त्यामुळे जे काही कांद्याला बाजारभाव घसरले त्याचं एकमेव कारण म्हणजे लाल कांद्याची जी काय आवक आहे ती आता त्या ठिकाणी जास्त होत आहे. परिणामी श्रीलंका असेल, दुबई असेल या देशांमध्ये निर्यात देखील त्या ठिकाणी आता थोडीफार मंदावली आहे आणि त्यामुळे कांद्याला बाजारभाव हे एकंदरीतच घसरले आहे. येणाऱ्या काळामध्ये जो काय लाल कांदा आहे तो आता त्या ठिकाणी संपुष्टात येणार असल्याची जे काय चित्र आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आता दिसून येत आहे. कारण की लाल कांद्याचा जो काय हंगाम आहे तो जानेवारी एंडिंगपर्यंत त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जो काय उन्हाळ कांदा आहे रब्बीची लागवड जी काय आहे ती जानेवारीच्या अखेरपर्यंत त्या ठिकाणी एकंदरीतच चालू असते आणि हा जो काय कांदा आहे तो हार्वेस्टिंगसाठी 3 ते 4 महिन्यांनी त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणूनच या दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याची टंचाई ही एकंदरीत त्या ठिकाणी भासू शकते असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात येते. आणि म्हणून या दरम्यानच्या काळामध्ये कांद्याला पुन्हा एकदा 50 रुपयापर्यंत भाव हे त्या ठिकाणी जातील असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा असेल आणि तो जर का तुम्ही मार्केटमध्ये विकण्यासाठी आणणारा जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून जर का तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय जर घेतला तर हे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं आणि नफ्याचं त्या ठिकाणी ठरू शकतो.